अंबावणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सीताताई मच्छिंद्रशेठ कराळे यांच्या वतीने शेकडो ग्रामस्थांना सोबत घेऊन केले अष्टविनायक दर्शन। मुळशी तालुक्यातील अंबावणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत। कराळे परिवाराचे सामाजिक कार्य फक्त ग्रामपंचायत हद्दीपुरते नसून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांच्या सामाजिक कार्याची चर्चा ऐकण्यास मिळते। मुळशी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी अंबावणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान आदर्श ग्रामरत्न सरपंच सीताताई मच्छिंद्रशेठ कराळे यांचे सामाजिक कार्य पाहण्यास मिळत आहे। सरपंच पदाची जबाबदारी सांभाळत त्यांचे आपल्या गावाप्रती असलेला जिव्हाळा याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहण्यास मिळाले। आदर्श महिला सरपंच सीताताई मच्छिंद्र कराळे यांनी आपल्या गावातील महिलांच्या आग्रहाखातीर दिनांक 16 व डिसेंबर 17 रोजी अंदाजे 700 महिला व शेकडो पुरुष यांना सोबत घेऊन 2 दिवस अष्टविनायक दर्शन आनंदात केले। तसेच दर्शनासाठी आलेल्या सर्व 700 महिलांना भेटवस्तू म्हणून व दर्शनाची एक आठवण म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले असून यात्रेसाठी सोबत असलेल्या सर्व महिला व गावकरी यांना स्वखर्चाने दर्शन घडवून आणल्याने उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच सीताताई व माजी सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे यांचे भरभरून कौतुक करत आभार मानले। यावेळी श्री राजकुमारजी गुप्ता, सौ मधुजी गुप्ता, श्री अनुरागजी गुप्ता, श्री बिपिनजी देसाई, यशस्वी उद्योजक श्री गोरखभाऊ कराळे, सौ मनीषाताई गोरखभाऊ कराळे, माननीय उप सरपंच चंद्रकांत दादा कारळे, संपूर्ण कराळे कुटुंबीय, ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ जगताप, सौ ललिताताई कराळे, मंगल सरवडे, ओ पाटील, रेश्मा गावडसे, महादेव अण्णा सुतार, युवा उद्योजक सौरभदादा कराळे, भरत दळवी पाटील, प्रकाश मानकर, संगीताताई नेवासकर, रंजना फाटक, शोभा हिरवे, शेखर जंगम, संतोष शिंदे, संभाजी फाटक, अजय फाटक, रामभाऊ मोढवे, सुभाष वाळंज, प्रदीप अण्णा सुतार, मनोहर लोहेकर, कैलास चव्हाण, कैलास शिंदे, दीपक दळवी, रमेश शिंदे, दीपक भिवडे, विलास शिंदे, गुरुदास मानकर, दीपक वाळंज, रामदास नेवासकर, सुनील दळवी, भानुदास पारकर, वसंत कालेकर, यशवंत सुतार, राजू दळवी, शंकर तिडके, अनंता गावडसे, प्रकाश मोडवे, पांडुरंग हिरवे, दत्ता आखाडे, सुनील आखाडे, आर्या ग्रुप आंबवणे बॉईज व भैरवनाथ मंडळ अंबावणे व आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील मान्यवर यांच्या सहकार्याने व कोळवली कुंभेरी या सर्व लोकांच्या सहकार्याने अष्टविनायक यात्रा याचे नियोजन कराळे कुटुंबियाकडून दि. 16 व डिसेंबर 17 रोजी करण्यात आले। 800हून अधिक लोकांना अष्टविनायक दर्शन घडून आणण्यात आले व यात्रा समाप्तीनंतर कराळे कुटुंबियाकडून सर्व महिलांसाठी साडी देण्यात आली। लोकांनी कराळे कुटुंबियांचे आभार मानत वक्तव्य दिले। आपल्या निस्वार्थ सेवा भावाला आणि माणुसकीला मनापासून सलाम करत ही अष्टविनायक यात्रा इतकी यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी घेतलेली धडपड, केलेलं सुंदर नियोजन, प्रत्येकासाठी दाखवलेली काळजी आणि प्रेम हे खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे। सर्व सुविधा अगदी अप्रतिम होत्या। अगदी लहान बाळांची काळजी घेतो तशी काळजी तुम्हा सर्वांनी आमची काळजी घेतली। प्रत्येकजण सुखरूप राहावा, प्रत्येकाला सर्व सोयींचा लाभ मिळावा यासाठी आपण जे कष्ट घेतले ते आम्ही मनापासून अनुभवले। या यात्रेमुळे केवळ दर्शनच नाही तर आपुलकी, एकत्रपणा आणि माणुसकीचा खरा अर्थ अनुभवायला मिळाला। आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक छोटा विचार हा खूपच जिव्हाळ्याचा होता। खरंच सांगायचं तर तुमचं कौतुक करायला शब्द कमी पडतात। गणरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना करते की आपल्याला आयुष्यात खूप खूप यश, समृद्धी, कीर्ती आणि प्रसिद्धी लाभो। आपल्या हातून असेच समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि सुंदर उपक्रम कायम घडत आलेत आणि इथपासून पुढेही ते घडत राहोत। शब्द कमी पडतात कारण कामच बोलतं। मायबाप जनतेसाठी झटणारी माणसं पाहून देवही डोळे भरून पाहत असावा। मनापासून धन्यवाद कराळे कुटुंबियांचे की ही असे नियोजन पार पाडले। याच भावनेने कराळे कुटुंबीय जनतेच्या सुखासाठी काम करत आले आहेत आणि काम करत राहतील। प्रवासाचा अंतिम टप्पा रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील महड गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला असल्याने यावेळी घेण्यात आलेल्या साडी वाटप कार्यक्रमात उपस्थिती महिला व ग्रामस्थांनी विद्यमान आदर्श महिला सरपंच सीताताई व माजी सरपंच मच्छिंद्रशेठ कराळे तसेच सर्व कराळे परिवाराचे कौतुक केले। तसेच कराळे परिवाराने देखील सर्व ग्रामस्थांचे आभार मानले। माझ्या गावाबद्दल आणि माझ्या ग्रामपंचायतीबद्दल बोलायचं म्हणलं तर मला माझ्या हे जे आहेत माता भगिनी आणि सगळे पुरुष मंडळी त्यांच्याबद्दल मला खूप
असं वाटतं की माझ्या घरातलीच व्यक्ती आहे ती. आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलन शब्दामध्ये मी त्यांचं काहीच हे करू शकत नाही, एवढं मला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे आणि चांगलं वाटतं. आपलं कौतुक म्हणता येणार नाही, मला त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण का एक शब्दावरती ते सगळे महिला अष्टविनायकाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत की बाबा आपल्याला. मी एकच दिवस फक्त भेटलो शरदला जाऊन की बाबा त्यांना अष्टविनायकाच्या दर्शनाचं सांगा सगळ्यांना, पण त्यांनी एवढा प्रतिसाद दिला की आपलातून ते कधी न विसरणार आहे. आणि असेच आपल्याकडनं त्यांना देवाचे दर्शन वेळोवेळी घडावे ही माझी इच्छा आहे. ॲक्च्युली देवाबद्दल मला अष्टविनायकाबद्दल खूप अपेक्षा होती. गेले की खूप दिवस माझी सौभाग्य होती, विद्यमान सरपंच खूप पाठीमागं लागले होते की त्यांना अष्टविनायकाचं दर्शन आपल्या गावातल्या महिलांना करायला घेऊन जायचं आहे. म्हणलं ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करतो आणि ते आज आपण पूर्ण केलेली आहे. सगळ्यांना घरच्या कुटुंबाला वाटायचं आणि सगळ्यांचे विघ्न गणपती बाप्पाने दूर केलेत असं मला तरी वाटतंय. आणि तुमच्या आयुष्यात खूप प्रगती होणार आहे असं मला वाटतंय. तर माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही जी साथ दिली त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अशीच साथ द्या. आणि आमच्या वहिनी थोड्या भित्र आहेत आणि त्यांना तुम्ही महिलांनी सगळ्यांना सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी थांबतो. महिलांचे आभार. खरं तर मी 2 वर्षापूर्वीच मानलेले आहे. जनतेतने सरपंच करून महिलांनी मला खूप त्या टायमालाच प्रतिसाद दिला होता. माझी खरी अष्टविनायकची यात्रा त्यांनी तेव्हाच मला घडून आणली होती. तेव्हाच मी एक मनात इच्छा व्यक्त केली की बाकी पंढरपूर तुळजापूर ही प्रत्येक सर्वजणच नेतात, पण अष्टविनायक यात्रा ही खूप कमी पाहिली होती. मी तेव्हाच ठरवलं माझ्या महिलांना अष्टविनायक यात्रा एक दिवस तरी मी घेऊन जाईल. आणि ती आज गणपती बाप्पाच्या कृपेने ती दर्शन रूपी त्यांनी सेवा जी मला करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या महिलांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. ताईंनी ह्या ट्रिपचं छान प्रकारे नियोजन केलं. कुठल्याही बायकांना किंवा कुठल्याही लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, म्हणजे वेळच्या वेळी जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळं. अशी यात्रा बायकांना एकत्र येऊन करण्याची संधी ताईंमुळे मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नमस्कार. आमची बहिणी आणि भाऊ आमचे लाडकेच आहेत आणि त्यांनी एवढ्या लाडाने सगळा समाज एकत्र आणून एवढी सुंदर ट्रिप आयोजित केली आणि ती सर्व योग्य प्रकारे पार पाडली. सगळ्या महिला एकदम खुश आहेत. सगळ्या महिलांना व्यवस्थित त्यांचे जेवण किंवा बसमध्ये सगळ्या गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं आणि सगळ्या आनंदात नाचत नाचत त्यांनी ट्रिप साजरी केली. अशीच सहकार्य पुढे त्यांनी करावं आणि त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी खूप खूप आशीर्वाद मिळो आणि आम्हालाही खूप त्यांचं प्रेम मिळो अशी हे करते, प्रार्थना करते आणि 2 शब्द थांबवते. नमस्कार. मी प्रथम सगळ्याचे आभार मानते आणि कराळे कुटुंबाचे खूप 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 आभार मानते, कारण की त्यांनी आज ही ट्रिप जी आयोजित केली खूप सगळ्यांसाठी चांगली होती आणि सगळ्यांना जेवण वगैरे व्यवस्थित एकदम कुठल्याच प्रकारे कुठलाही त्रास कुणाला त्रास नाही झाला आणि सगळ्यांना अगदी मस्त ट्रिप झाली. आणि देव करो अशी प्रार्थना करते की त्यांना आणखीन दुसरे कार्यक्रम आणखीन करण्याचे आयोजित करण्याचे खूप 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 आभार मानते आणि 2 शब्द सांगते. ताईंनी ट्रिपचं नियोजन खूपच छान केलं. त्या ट्रिप 2 दिवसाची ट्रिपमध्ये कसलेही कमतरता कोणालाही पडली नाही आहे. ताईंनी असेच कार्य करत राहावे आणि आम्ही ताईंच्या पाठीशी आहे. गणपती बाप्पा ताईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. ताई आणि भाऊंना नमस्कार. कारण एवढ्या सर्वांना म्हणजे त्यांनी पूर्ण असं नाही की त्यांच्या ग्रामपंचायतीमधले त्यांचे इतरही नातेवाईक सगळे सोयरे इतरांनाही हा चान्स दिला की जे की काही लोकांना जमलंही नसतं की हा नाही का अष्टविनायक दर्शन करण्याचं हे जोडीनी वगैरे. तर आणि एवढ्याही लोकांना घेऊन त्यांनी अजिबात कोणाची गैरसोय झाली नाही. राहण्याची, खाण्याची, अगदी आंघोळीच्या पाण्यापासून एकदम म्हणजे लक्षपूर्वक सगळ्यांची सोय चांगली केली. त्याबद्दल ताई आणि भाऊंचे धन्यवाद आणि गणपती बाप्पाला प्रार्थना की त्यांना असे चांगले आशीर्वाद द्यावे. काढली मला वाटलं नव्हतं मी अष्टविनायक करण म्हणून आणि असं बाप्पानी त्यांची साथ द्यावी आणि सर्व महिला मंडळ अशाच त्यांच्या साथीला पुढे जावा. ताईंचा खूप खूप छान त्यांनी ट्रिप काढलेली आहे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा त्यांची सगळी इच्छा पूर्ण करावी. ताई आणि प्रथम माझा नमस्कार.
आणि आपण काय मागावे आणि देवाने काय द्यावे असं सुंदरसं विघ्नार्थ सुदर्शन यांनी आपल्याला घडवून आणलेले आहे आणि देवाने त्यांना पुन्हा प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करावे. कराळे परिवारांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन मानते. आणि अष्टविनायक ही माझी पहिलीच ट्रिप आहे. त्या ट्रिपमध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न आलेलं नाहीये. उलट आम्ही बसमध्ये पण एवढा एन्जॉय केला की बस रे बस, की बसवाला आमचा म्हटलं की अख्ख्या एवढ्या बसमध्ये ह्याच बाया फक्त जास्त नाचत होत्या. आणि ताईंना मी म्हणजे महिलांना सगळ्यांना सांगते की ताईंच्या पाठी असेच आतापर्यंत आहेत तसेच इथून पुढेही राहा. त्या पण आपल्याला वेळोवेळी खूप मदत करतात. त्याची सर्वांनी जाण ठेवा पाहिजे एवढंच मला बोलायचंय. ताईंनी काढली, छान वाटलं सगळ्यांना, कुणाला काही त्रास झाला नाही अजिबात, मस्त वाटलं. आशीर्वाद असू द्या गणपतीचा, असेच पुढं कार्य करत राहावं ही माझी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. त्यांनी एवढी छान ट्रिप जुळवून आणली. सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केला. धन्यवाद. आणि पाहुणविषयी जर सांगायचं म्हटलं तर लय मोठ्या मोठ्या गाड्यावाले असतात आंबोली किंवा लोणावळा असा काही प्रसंग येतो त्याला लोक असे वाकडं पाठ करून सगळी गाड्या पुढे घेऊन जातात. पण भाऊ असे आणि बहिणी असे की एखाद्या आदिवासीला किंवा सर्व जे गरीब लोकांना जवळ घेऊन बसतात आणि अशी मोठी छान ट्रिप काढली. त्यामुळे मी भाऊंचं सगळ्यात पहिले सर्व भाऊ आणि बहिणींचं स्वागत करतो, आभार मानतो. कराळे कुटुंबाचं सगळ्यांचंच आभार. गावाला त्यांनी सगळ्यांना प्रेम दिले. तर बाहेर जे येऊन राहिले त्या लोकांना खूप जीव लावले त्यांनी. त्यांच्यामुळे मला आज अष्टविनायक आमच्या फॅमिलीला दर्शन मिळालं. खूप खूप अभिनंदन. यांचं जे भावी जीवन आहे हे असंच पुढे भरभराट व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या ग्रामपंचायत सगळे महिला मंडळ सगळे पुरुष मंडळी त्यांनी घरोघर जाऊन प्रेमाने तुमचं काय केलं की एक सापड केली. बस चला माझ्याबरोबर चला, तुम्हाला काय करायचे माझ्यावर तुम्हाला काहीतरी आपल्या गणपतीचं दर्शन मिळावं आणि यांचं गणपती दर्शन मिळावं अशी त्यांची इच्छा आहे की काश्मीर पण जावं अशी पण इच्छा आहे. तर असं काय माझं त्यांनी काय ना मग काय 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 करतात आता मी उभा लागून दर्शनला मला काहीतरी करायचं म्हणून पुढं काय नाही तो पुढं काय नाही आपलं काही संबंध नाही. पण त्यांनी या कुटुंबाने कराळे कुटुंबाने तुमच्यावर आमच्यावर एवढं प्रेम दाखवलं की आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि ठेवसाला अशी विनंती करतो. आणि त्यांच्या आपल्या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या वतीनं आज 2 दिवस झाले कुठे काही ऊन पडून देत नाही. कुठे काही सगळ्या गोष्टी तिथे करून त्यांनी आपले पण आणलेला आपल्या शेवटच्या आपण घरी जाणार आहे. त्यांच्या प्रेमाच्या पोटी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आशीर्वाद मिळावा ही विनंती करतो. आणि रामकृष्ण हरी. सुंदर त्यांचा सभा. पहिली गोष्ट तर ते जेव्हापासून सरपंच झाले तेव्हापासून ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांना कुठंतरी ट्रीप न्यायची, सगळ्यांच्या मनाच्या जे ज्यांना जाता येत नाही तिथपर्यंत त्यांनी नेलंय सगळ्यांना. आणि आता अष्टविनायकची जी ट्रीप काढली त्या ट्रीपमध्ये अशक्य गोष्टी होणाऱ्या त्या शक्य करून दाखवल्या त्यांनी. अशा की छोट्या छोट्या गोष्टींना त्यांनी एवढं भारी मान्यता केली आहे की सगळं धावपळ करून त्यांच्या एकदम पुढे जाऊन सगळी धावपळ करून सगळे अरेंजमेंट करून कोणाला काही त्रास होऊ नये अशा गोष्टीचा त्यांनी हा प्रकार केलेला आहे. जेवढं त्यांचं कौतुक करील तेवढं कमीच आहे मी तर म्हणतो. त्यामुळे त्यांना बाप्पाच्या चरणी मी तर विनंती करतो ताईंना आणि शेठला की त्यांना भरभरून आयुष्य भेटो आणि त्यांची अनेक अशी प्रगती व्हावी, अनेक प्रगती व्हावी एवढी की लोकांना खुश झाली. आंबोणे गावाच्या शेजारी पेठशापूरमध्ये राहतो, आपल्याला सगळ्यांना ओळखीचं आहे. मी आताच काही सांगू शकत नाही पण पूर्वीचं सांगू शकतो. कारण त्या कराळे, चंद्रकांत कराळे, मच्छिंद्र कराळे हे सर्व गोरगरिबांना मिळून जुळून आतापर्यंत राहिले आणि गोरगरिबांवर लक्ष ठेवले. आमच्यावर सुद्धा त्यांनी फार खूप मोठी कृपा केली. एवढंच मी सांगू शकतो आणि माझे 2 शब्द मी बोलतो. ह्या आंबोणे गावचे माजी सरपंच श्री मच्छिंद्रभाऊ कराळे व विद्यमान सरपंच सौ सीताताई मच्छिंद्र कराळे या माध्यमातून त्यांनी आज आपल्या या महिला मंडळाला त्यांनी या सरपंच माध्यमातून काम करत असताना आपल्या या धरण भागातील किंवा आदिवासी भागातील या महिला कधी कुठे जात नाही आणि त्यांना कुठे या देवदर्शन होत नाही. त्यामुळं एकत्रपणा त्यांनी मनोकामना केली आणि त्यांनी या सर्व महिला मंडळीला ह्या महिला मंडळीमध्ये सर्व धरण भागातील या आंबोणे गावातील या आमच्या आदिवासी कुटुंब या महिला वगैरे अशा कुठे जात नाही. पण त्यांच्या या कृपेने आज या सगळ्या महिला मंडळी आदिवासी कुटुंब या देवदर्शनाचे आष्टविनायक गेले. कालपासून आजपर्यंत
हा त्यांनी सर्व अष्टविनायकाचं दर्शन घडवलं, त्याबद्दल या कुटुंबाचं इथे उपस्थित झालेल्या सर्व महिलांच्या वतीने आणि या पुरुष मंडळाच्या वतीने व ग्रुप ग्रामपंचायत आंबवणे या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांची या कुटुंबाचे आधी अभिनंदन करतो. याप्रमाणे यांना ईश्वराने याप्रमाणे चांगली बुद्धी देव, अशा प्रकारे काम करो अशी मी मनोप्राणे प्रभूशी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्शन आपण केलेलं आहे. हे दर्शन करत असताना परमेश्वराच्या कृपेने, गणपतीच्या कृपेने कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. मच्छिंद्र शेठ कराळे हे वारंवार नेहमीच जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, ध्येय, कष्टभीती, परोपकार या संत वचनाप्रमाणे हा संपूर्ण परिवार या महिलांना, महापुरुषांना घेऊन जे अष्टविनायक दर्शन केलं त्याबद्दल मी या परिवारासाठी परमेश्वराने अरदास करत आहे, प्रार्थना करत आहे की हा कराळे परिवार नेहमी ही सेवा करण्यासाठी त्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी, ताकद द्यावी, बळ द्यावी आणि अशी सेवा हा परिवार करत राहो. हीच प्रार्थना, हीच अरदास परमेश्वराच्या चरणी. एवढं बोलून मी असा खूप बोलतो, पण माईवरती कधी जास्त बोलत नाही. आज यांच्यामुळे संधी मिळाली. भाऊबद्दल आणि वहिनींबद्दल बोलायचं म्हटलं तर एकच मी माझा अनुभव सांगू शकतो. कराळे कुटुंब एक असं कुटुंब आहे, आंबवणे गावातच नव्हे, 7 गावांमध्ये नव्हे तर पुण्यामध्ये एखाद्या वेळेस तुमच्या सुखामध्ये तुमच्या बरोबर येणार नाही, पण दुःखात 101% कराळे कुटुंब तुमच्या बरोबर असणार. आणि याचा अनुभव मी माझ्या स्वतःवरून सांगू शकतो. खूप वेळा घेतलेला आहे. कधी म्हणतात भाऊ ओरडतो, जोरात बोलतो, पण तो बोलतो कारण की ते आपली माणसं आहेत. आपल्या माणसालाच बोललं जातं, भलत्याला कोणाला बोलता येत नाही. त्याचा काहीतरी आपल्यावरती हक्क आहे आणि म्हणून तो बोलतो. आणि तो आत्ता बोलला तर 10 मिनिटांनी त्याच्याही झालं नसतं मी काय बोललो. तर भाऊचा स्वभाव असा आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज जी ही ट्रिप झाली, खूप धावपळ पाहिली त्याची स्वतःची. गोरक्ष भाऊ, आमचा बंटी स्वतःहून पुढे पळतायत. जेवले का नाही जेवले त्यांचं त्यांनाच माहित नाही, पण तुम्ही जेवले का नाही जेवले हे पहिले विचारत होते. आणि मग अशी माणसं आहे ना, आपण आपल्या नशिबाने आपल्या जवळ भेटलेली आहेत. तर कृपया करून माझी एक सर्वांना विनंती आहे की नेहमी कराळे कुटुंबाबरोबर राहा. आणि गणपतीच्या चरणी फक्त एकच प्रार्थना करतो, भविष्यामध्ये आमच्या बंटीला मला आमदार व्हायचं बघायचं. आणि मी एक आकाश शिंदे म्हणून नाही, पण आंबवणे ग्रामस्थ म्हणून मी बोलतोय की भाऊंची जी आम्हाला साथ असते, जी आज सहल काढली आहे अष्टविनायकची पूर्ण आपल्या गावासाठी, पूर्ण ग्रामपंचायतसाठी, ग्रामपंचायतच्या सुद्धा बाहेरची सुद्धा लोक भाऊच्या या सपोर्टमुळे, वहिनीच्या सपोर्टमुळे इथं आनंद घेतात आहे. आज या अष्टविनायकचं सर्वांना दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सर्वांना रूम दिले, सर्वांची सगळी जेवणापासून एखाद्या लहान मुलीप्रमाणे ताई रूममध्ये जाऊन, गाडीमध्ये जाऊन चौकशी करतात आहेत. भाऊ सुद्धा लहान भावाप्रमाणे सगळ्यांना विचारतात आहेत, सगळी सोय व्यवस्थित करतात आहेत. सर्वांची सगळी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यापासून त्यामुळे सर्वांचे भाऊंचे, वहिनींचे आणि आमचे गोरख भाऊ, वहिनींचे सर्वांचे मनापासून आभार. आणि आमची पूर्ण जी आर्य ग्रुप आहे, भैरवनाथ तरुण मंडळ आंबवणे, या सर्वांचे मनापासून आभार. मी फक्त आज 2 दिवसापुरतं आलोय, पण आमचं आर्य ग्रुप, आमचे भैरवनाथ तरुण मंडळ हे नियोजन एक 15 दिवस, महिनाभर त्याच्या अगोदरपासून करत होतं. त्या सर्वांचे आभार. सर्वांनी चांगली साथ दिली. सर्वांनी ज्या ज्या महिला आल्या होत्या, जांभुळणे, गिळदानच्या, ज्या इतर सगळ्या ज्या होत्या, त्या ज्या लाईनीत पद्धतीत ज्या दर्शन घेत होत्या आणि दर्शन घेऊन ज्या आपल्या बस पकडत होत्या, खरंच त्यांना मानलं पाहिजे. आपण जे म्हणतो ते शिकले नाही, अडाणी आहेत, पण आपल्या शिकलेल्यांपेक्षा जास्त ती लोक हुशार असतात की त्यांना सांगायची सुद्धा गरज पडली नाही की तुमची ही गाडी आणि या गाडी तुम्ही जाऊन बसा. हे सुद्धा त्यांना सांगायची नाही. ती पद्धतशीर वेळेत दर्शन करून, जेवण करून, त्यांची ती गाडी पकडून पुढचं दर्शन करून दुसऱ्या दर्शनाला सुद्धा ती लोक जात होती. म्हणजे त्या लोकांना खरं मानलं पाहिजे. आणि त्या लोकांना एक संधी भाऊंमुळं, सरपंच भाऊंमुळं, वहिनीताईंमुळं ही संधी भेटली. त्यामुळं सर्वांचे मनापासून आभार. भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लागू दे, भरपूर प्रसिद्धी मिळू दे. आणि आम्ही आमचा सर्व ग्रुपचा, भैरवनाथ तरुण मंडळाचा, आंबवणे ग्रामस्थांचा, पूर्ण ग्रामपंचायतचा, आमचा सर्वांचा त्यांना सपोर्ट आहे, पाठिंबा आणि आयुष्यभर पाठिंबा राहणार. आदर्श सरपंच मच्छिंद्रदाई कराळे आणि कार्यसम्राट मच्छिंद्र कराळे साहेब,
सर्वात पहिले मच्छिंद्र कराळे आणि गीता कराळे यांचा धन्यवाद. आपल्या आदिवासी लोकांना सर्वात पहिले आतापर्यंत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये अष्टविनायक 8 गणपती कधी फिरवले नसतील, त्यांच्या प्रयत्नातून सर्व आदिवासी लोकांना यांनी फिरवलेले आहे. ठीक आहे. आणि भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. आतापर्यंत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. आदिवासी लोकांकडे ना आधार कार्ड होतं, ना राशन कार्ड होतं, ना जातीचे दाखले होते. पण त्यांच्या प्रयत्नातनी ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी आदिवासी लोकांचे आधार कार्ड, सर्व काही ज्या सुविधा आहेत त्या सर्व उपलब्ध करून दिल्या. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ॲम्ब्युलन्स नव्हती, पण आता जेणेकरून जस्ट थोडासा ॲक्सिडेंट पण झाला तर ते 2 मिनिटांमध्ये मच्छिंद्र कराड यांच्या प्रयत्नात ॲम्ब्युलन्स आलेली आहे, जेणेकरून तो पेशंट पण तेही हॉस्पिटलमध्ये तुरंत पोहोचला जातो, ज्याच्यामुळे त्यांचा जीव लवकरात लवकर वाचला जातो. त्यांचे खूप खूप आभार. आणि आदिवासी लोकांसाठी ते खूप प्रयत्न करतात. मी कालच्या दिवशी बॉम्बेला होतो. मुंबईला मच्छिंद्र कराड शेट्टी मला फोन करून शिव्या दिवसून बोलवलं आणि अष्टविनायकच्या जत्रेला ये, जेणे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सीता मच्छिंद्र कराळे राहो आणि पोडमध्ये कार्य सगळं मच्छिंद्र कराळे राहो हीच विनंती आणलं. सगळ्यांचं असं दर्शन झालंच नसतं कधी. ते केलं आणि करून आणलं, त्याचे आभार मानते. म्हणजे देण्याची दानता किती असावी ती फक्त या कराड फॅमिलीकडून बघावी. कारण की एवढं करून सुद्धा त्यांनी म्हटलंय की माझ्या माता भगिनींना काहीतरी गिफ्ट भेटावा. त्यासाठी त्यांनी मात्र सर्वांच्या लाडक्या असतात. प्रत्येकजण आपल्या मिस्टरांना सतत टोचन करत असतात, मला साडी घ्या साडी घ्या. पण ते मात्र एक पाठीराखा, एक भाऊ म्हणून भाऊ आणि भाऊंनी इथं पूर्ण केलेले. आणि ते सर्वांना फक्त एवढंच विनंती असेल की कुठलीही वस्तू गिफ्ट घेताना थोडं शिस्तीत घ्यावं, गडबड होणार नाही ह्याची माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल. कारण की आयोजक पण आम्ही तुमचेच आहेत, बाहेरचे कोणी नाहीये. त्यामुळे थोडी जरी कुठं चूकमूक झाली तर तुम्ही आपला भाऊ मुलगा या नात्याने मान्य करावं आणि माफ करावं आम्हाला.